काळकोम विवेक मधला काम सारखा असताना प्रकार पहिला. तिथे वरती हेडिंग लिहिलं काम सारखे असताना. प्रकाराचं नाव काय? काम सारखे असताना. मग आता काम सारखं असताना आता ते काम करणारे गणितात एम म्हणजे काय? माणसं राहतील. किती वेळात केला येतं? टी राहीन. किती दिवसात केला येतं? दिवस राहीन. आणि किती काम केलं येतं? डब्ल्यू राहीन. पाहिजे आता एक तर तो किती दिवसात केलाय असं म्हणेन किंवा किती वेळेत केलंय असं म्हणून या दोन्हीपैकी एकच येईल. कधी कधी दोघं बी येतील. म्हणजे दरवेळेस चारही लोक आले पाहिजे याची गॅरंटी नाही. कधी कधी 2 लोक येतील, कधी 3 येतील, कधी 4 बी येतील. मग आपल्याला जेवढे भेटताय तेवढे आपण घ्यायचे, सूत्रात टाकायचे आणि उत्तर सोडवायचं. पहा पहिला प्रश्न. 20 मजूर रोज 8 तास काम करून 20 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 15 दिवसात संपवतात. 20 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 15 दिवसात संपवतात. तर तेच काम अंडरलाईन तेच काम म्हणजे काय? मग कोणतं सूत्र वापरू आपण? काम सारखं असतानाच. तर तेच काम 15 मजूर. तर तेच काम 15 मजूर रोज 5 तास काम करून. तर 15 मजूर रोज 5 तास काम करून किती दिवसात संपवतील? किती दिवसात संपवतील? वीस मजूर रोज 8 तास काम करून एक काम किती दिवसात? 15 दिवसात संपवतात. तर तेच काम 15 मजूर रोज 5 तास काम करून किती दिवसात संपवतील? लक्ष दे रे. मग यम म्हणजे काय रे? मजूर. 8 तास हे काय रे? टाइम. आणि एक काम किती दिवसात संपवताय? 15 दिवसात. बस पहिल्या लाईन वरचे लोक वरती. किती मजूर होते? 20 मजूर गुणिले 8 तास काम गुणिले 15 दिवसात एक काम संपवतात गुणिले एक करणं काय आणि नाही करणं काय सारखंच आहे. हे झाले पहिल्या लाईन वरचे लोक. कोणाकोणाला दिसताय? 20 मजूर 8 तास आणि 15 दिवस. आलं? आता बघ दुसऱ्या लाईन वर काय म्हणतो? तर तेच काम आहे म्हणून आपण कोणतं सूत्र वापरू? हे कोणतं सूत्र वापरू? हे पहिलं. तर तेच काम 15 मजूर रोज 5 तास काम करून किती दिवसात संपवतील? समजतंय का? कोणाकोणाला समजतंय? एकदम सिंपल चालू आहे, काहीच नाही आहे. तेच सूत्र चालू आहे. परत पाय. 20 मजूर गुणिले किती टाइम रे? 8 तास गुणिले 15 दिवसात संपवतात. तर तेच काम 15 मजूर किती तास? 5 तास काम करून किती दिवसात संपवतील? आला प्रश्नचिन्ह? आलं का प्रश्नचिन्ह? आता हे सोडवायचं आहे आपल्याला. हे पाय मजूर M1 M2 आला. पहिल्या लाईन म्हणजे M1, दुसरी लाईन म्हणजे M2. T1 T2 पहिल्या लाईन वरचा T1 आला, T2 आला. त्याच्यानंतर D1 आला. आपल्याला उत्तर काय विचारलंय रे? D2 काढा. किती दिवसात करतील? काहीच विशेष काम नाहीये. काम सारखं होतं म्हणून आपण W1 W2 लिहिलं नाही. वरती बी गुणिले 1 लिहा, खाली बी गुणिले 1 लिहा म्हणून आपण तो गुणिले 1 लिहिलेलं नाही. जेव्हा काम आपल्याला दिलेलं असेल 15 खुर्च्या 15 पंखे तेव्हा आपण ते लिहू. पण इथे काय म्हटलंय त्यानं? एक काम. एक म्हणजे काय? एक. मग वरती बी एक खाली बी एक, मग लिहिलाच नाही ना त्याच्यापेक्षा. बरोबर आहे की नाही? आता हे सोडवायचं. 5 1 5 3
तीना एक, तीना पाचे, पाचा एक, पाच चोक, आता पाय रे खाली काहीच उरलं नाहीये, एक ओढलंय एक एक, खाली एक असला तर तो काहीच कामाचा नाही. आता वरती काय काय उरलंय रे, 4 8 32 दिवसात ते काम पूर्ण होईल. सगळ्यात पहिलं काम काय करायचं, आता पहिले सूत्र लिहायचं, तिथे लिहा या गणितात काम सारखे आहे म्हणून हे सूत्र वापरावे, आणि मग हे सूत्र लिहा. सूत्र लिहिल्यानंतर मग ते तसं लिहा. झालं? कोणाकोणाला समजलं रे? एकदम सोपं आहे ना. आता हे मुद्दाम का लिहिले मी ना असं मजूर मजूर, कारण तुम्हाला समजलं पाहिजे. एम म्हणजे माणसं, माणसं म्हणजे काय मजूर, टी म्हणजे तास, तास म्हणजे काय रे टाइम, आणि डी म्हणजे दिवस. आता दरवेळेस असं नाही लिहिणार, आता काय लिहिन फक्त पहिल्या लाईन वरचे लोक वरती, दुसऱ्या लाईन वरचे लोक खाली. कसं सोडवलं असतं मग, 20 गुणिले 8 तास गुणिले किती किती 15 दिवस, इकडे 15 मजूर गुणिले 5 तास, हे की नाही, आणि गुणिले मग हा प्रश्न चिन्ह, म्हणजे आपल्याला हे उत्तर काढायचं होतं. 15 15 कॅन्सल, 5 1 5 चोक 4 8 32 दिवसात ते काम पूर्ण करेल. म्हणून ते दिवस लिहिलं होतं, नाही तर तू उत्तर काढशील 32 काय आलं आपल्याला समजणार नाही. काय विचारलंय तर ते 32 दिवसात ते काम पूर्ण करतील. आता सगळ्यात पहिले तर पहिल्या लाईनवरच्या लोकांना किती दिवस लागत होते ते काम करण्यासाठी, पहिल्या लाईनवरच्या लोकांना किती दिवस लागत होते, किती दिवस, 15 दिवस लागत होते. आणि दुसऱ्या लाईनवरच्या लोकांना, आता उत्तर हातवरती करून द्यायचं, दुसऱ्या लाईनवरच्या लोकांना किती दिवस लागले, 32 दिवस. 5 दिवस नाही भाऊ, 32 दिवस लिहिलंय. किती दिवस लागले, मग असं का झालं, हातवरती करून उत्तर द्यायचं की पहिल्या लाईनवरच्या लोकांना 15 दिवस लागले, हे बा हे दिवस आहे, आणि दुसऱ्या लाईनवरच्या लोकांना 32 दिवस लागले. एवढे जास्त दिवस का बरं लागले. हा, मजूर पहिले किती लोक होते, 20. पहिले लोक किती होते, आता किती आहे, म्हणजे 5 लोक कमी होते. जर लोक कमी केले तर दिवस जास्त लागतील. अजून एक आहे, पहिल्या लाईनवरचे जे 20 लोक होते ते दिवसाला 8 तास काम करत होते. किती तास काम करत होते, 8 तास काम करत होते. आता हे लोक पहा किती तास काम करताय, 5 तास. मग यांना टाइम जास्त लागल्याशिवाय राहणार, इव्हन डबल लागलाय डायरेक्ट, 15 दुनी 30, डबल पेक्षा बी 2 तास जास्त, डबल पेक्षा बी 2 तास जास्त लागले. का बरं, की पहिले 20 लोक कामाले होते आणि इमानदारीने 8 तास काम करत होते. 20 लोक 8 तास इमानदारीने काम करत होते. खाली 15 लोक आले, म्हणजे पहिल्यापेक्षा 5 लोक कमी, आणि पहिल्यापेक्षा 3 तास काम कमी, तर म्हणून त्यांना 32 दिवस लागले. समजतंय? चला पुढे दुसरा प्रश्न. सूत्र लिहिलं का, सूत्र लिहूनच उत्तर सोडवायचं. 5 मजूर रोज 6 तास काम करून, 5 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 4 दिवसात संपवतात. 5 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 4 दिवसात संपवतात. तर तेच काम, तर तेच काम 8 मजूर, तर तेच काम
8 मजूर रोज 3 तास काम करून, तर तेच काम 8 मजूर रोज 3 तास काम करून किती दिवसात संपवतील? पहिल्या लाईनवरचे लोक वरती, दुसऱ्या लाईनवरचे लोक खाली. काम कसं आहे ते पहा. पहिले गणितात काम सारखं आहे का काम वेगळं आहे पाहण्यासाठी गणितात पाहायचं. तेच काम म्हणतोय. तेच काम म्हणजे काय? वरच्या लाईनवरचे लोक जे काम करताय तेच खालच्या लाईनवरचे लोक काम करत आहे. तेच काम शब्दाखाली अंडरलाईन टाका. मग 5 गुणिले 6 गुणिले 4 भागिले 8 गुणिले 3. कोणाकोणाचं उत्तर झालंय? पाच मजूर 6 तास 4 दिवसात. 5 मजूर 6 तास 4 दिवसात है ना. 4 दिवस है ना. हा, तर तेच काम 8 मजूर 3 तास काम करून किती दिवसात करतील? सूत्र लिहिलं सगळ्यांनी. हा, काम सारखं आहे. हा, 4 1 4 दुनी 2 1 2 त्रिक 3 गेला 3 गेला. उत्तर 5 दिवसात ते काम करतील. आता इथे पाय रे, पहिल्या लाईन मध्ये 5 लोक होते कामाले, दुसऱ्या लाईन वरील लोक किती होते? मग काम तर लवकर व्हायला पाहिजे होतं. बरोबर आहे की नाही? हे 5 लोक होते आणि त्यांनी 4 दिवसात ते काम केलंय. किती लोक होते? 5 माणसं होते आणि त्यांनी 4 दिवसात काम केलंय. इथे 8 लोक होते पण त्यांनी किती दिवसात केले? म्हणजे यांच्यापेक्षा 1 दिवस जास्त. कारण हे लोक 5 जरी होते पण 6-6 तास काम करत होते आणि हे 8 लोक असून फक्त 3-3 तास काम करत होते. म्हणून कामाचे दिवस किती आहे याच्यावर ठरत नाही, कामाचे तास किती आहे याच्यावर काम ठरतं. उत्तर आलं 5 दिवस. काहीच समजलं नसेल तर पोपट सारखं हे सूत्र पाठ करायचं. पहिल्या लाईनवरचे लोक वरती, दुसऱ्या लाईनवरचे लोक खालती. उत्तर इन. उत्तर आलं 5 दिवस. समजतंय? तिसरा प्रश्न. तू समजलं का? तिसरा प्रश्न. 12 मजूर रोज 8 तास काम करून, 12 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 15 दिवसात संपवतात. 12 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 15 दिवसात संपवतात. तर तेच काम 18 मजूर. तर तेच काम 18 मजूर रोज 10 तास काम करून, 18 मजूर रोज 10 तास काम करून किती दिवसात संपवतील? सगळ्यात पहिले तर गणितात काम सारखं आहे का वेगळं आहे हे पहा. सारखं असेल तर तिथे अंडरलाईन मारा, वेगळा असेल तर तिथे बी वेगळे अंडरलाईन मारा. पहिलं सूत्र लिहू रे. खाली M2 T2 D2 आवाज भागिले
18 आहे है ना, 18 मजूर. बारा मजूर 8 तास 15 दिवस. 12 मजूर 8 तास आणि 15 दिवसात ते काम करतात. तर तेच काम 18 मजूर किती तास काम करून, 10 तास काम करून किती दिवसात करतील. आता पहिले तर सगळ्यात पहिले हे सांगा की हे जे खालच्या लाईनवरचे लोक आहे या 15 दिवसापेक्षा जास्त दिवसात काम करतील का कमी दिवसात काम. आता तुमचं उत्तर तर झालं असेल कारण ते 12 पेक्षा जास्त बी आहे आणि भाऊ 8 तास काम करत होते 10 तास, म्हणजे यांचं काम या 15 दिवसापेक्षा लवकर होईल. बरोबर का. पहिले तर हे आणि मग सोडवायचं. सोडवा. 5 दुनी 5 त्रिक बेक बेचोक. हा परत काय काय उरलं रे. 3 एक 3 सक 6 एक 6 दुनी. खाली काहीच उरेल नाही. हे बाय सगळं कोडाय गेलं. फक्त काय उरलं एक, तो काहीच कामाचा नाही. वरती पण हे सगळं कोडलं गेलंय. काय काय उरलंय 2 गुणिले बेचोक आणि 8 एक म्हणजे 8 दिवसात ते काम पूर्ण करतील. उत्तर येत असेल तर आपला 1 मार्क फिक्स आहे. इथं तुम्हाला सोपं वाटतंय, परीक्षेत बी सोपं वाटलं पाहिजे. पुढचं गणित क्रमांक 4. चाळीस मजूर रोज 20 तास काम करून 40 मजूर रोज 20 तास काम करून एक काम 30 दिवसात संपवतात. 40 मजूर रोज 20 तास काम करून एक काम 30 दिवसात संपवतात. तर तेच काम 30 मजूर रोज 10 तास काम करून, तर तेच काम 30 मजूर रोज 10 तास काम करून किती दिवसात संपवतील. किती दिवसात संपवतील. चाळीस गुणिले 20 गुणिले 30 भागिले 30 गुणिले 10. 30 कट 10 एक 10 10 दुनी 20 40 दुनी 80 दिवसात ते लोक ते काम संपवतील. 80 दिवसात ते लोक ते काम संपवतील. आलं का. हा हे होता आपला प्रकार पहिला, काम सारखा असताना. ठीक आहे.